आजपासून राज्य विधिमंडळाच्या अधिवेशनाच्या दुसऱ्या आठवड्याला आता सुरुवात होणार आहे आणि अनेक महत्त्वाच्या मुद्द्यांवरून सभागृहामध्ये जोरदार संघर्ष होण्याची शक्यता आहे। शेतकरी कर्जमाफी सरसकट न झाल्याचा हा आरोप होतोय। बँकांच्या तांत्रिक अटींमुळे अनेक शेतकरी लाभापासून वंचित राहिल्याचा मुद्दा विरोधक आक्रमकपणे मांडण्याची शक्यता आहे। तर टीईटी पेपरफुटी प्रकरणावरून सरकारला घेरण्याची तयारी विरोधकांनी केली आहे। याशिवाय शिवसेना आमदार राजेश क्षीरसागर यांचा कथित पैसे मागतानाचा एक व्हिडिओ व्हायरल झालाय आणि त्यावरून सुद्धा सभागृहात वाद निर्माण होण्याची शक्यता व्यक्त केली जाते। त्यामुळे आता अधिवेशनाचा दुसरा आठवडा हा राजकीयदृष्ट्या अत्यंत वादळी ठरण्याचे संकेत दिसत आहेत। आणि या सगळ्या घडामोडींवर आमचे प्रतिनिधी ओम देशमुख लक्ष ठेवून आहेत। आपण थेट जाऊया ओमकडे, जाणून घेऊया काय नेमकी आज दुसऱ्या आठवड्याच्या पहिल्या दिवसाची स्ट्रॅटेजी असणार आहे। ओम, अनेक महत्त्वाचे मुद्दे आहेत विरोधकांच्या हातात, त्यामुळे आता दुसरा आठवडा आणखी वादळी ठरेल असं एकंदरीत या मुद्द्यांवरून दिसतंय। पहिला दिवस अनेक अर्थांनी महत्त्वाचा ठरतोय, कारण मागच्या 2 दिवसांमध्ये ज्या पद्धतीच्या घटना महाराष्ट्रात घडल्या, मुख्यत्वे 2 महत्त्वाच्या गोष्टी घडल्या ज्यामध्ये खरं तर मोठा वादंग विधिमंडळाच्या अधिवेशनामध्ये आज होऊ शकतो। एक तर टीईटीच्या पेपर फुटीचा जो प्रकार भिवंडीमध्ये झाला आणि त्यामुळे जो काही वाद निर्माण झाला किंवा ज्यावरून जे आरोप होत आहेत तो मुद्दा प्रकर्षाने चर्चेला जाऊ शकतो। दुसऱ्या बाजूला राजेश क्षीरसागर जे शिवसेनेचे आमदार आहेत आणि खरं तर एका बाजूला शेतकरी कर्जमाफीची घोषणा राज्यामध्ये होत असताना, शेतकरी त्यासाठी आंदोलन करत असताना, दुसऱ्या बाजूला शिवसेनेचे आमदार राजेश क्षीरसागर हे कामाच्या बदल्यात टक्केवारी मागत असतानाचा एक व्हिडिओ व्हायरल होतोय आणि या सगळ्या संदर्भात आज विरोधकांकडनं सुद्धा एक मोठं या ठिकाणी आवाज उचलला जाऊ शकतो। आणखीन काही महत्त्वाचे मुद्दे आहेत। खरं तर तिसऱ्या बाजूला पाहायला गेलं तर जिल्हा परिषदेच्या शिक्षकांच्या बदल्यांच्या संदर्भात सुद्धा विधानसभेचे उपाध्यक्ष अण्णा बनसोडे यांनी आदेश दिलेले आहेत की या बदल्यांच्या संदर्भात जी कारवाई असेल त्याला ब्रेक लावण्यात यावा। अशा प्रकारच्या अनेक मुद्द्यांचा समावेश आज विरोधकांकडनं आपल्या सगळ्या कामकाजाच्या दरम्यान केला जाऊ शकतो। महत्त्वाचा मुद्दा म्हणजे शेतकरी आत्महत्येचा आहे। शेतकरी आत्महत्येच्या अनुषंगानं रोहित पवारांकडनं पुन्हा एकदा आंदोलनाचा प्रयत्न केला जातोय। यापूर्वी त्यांनी पंढरपूरमध्ये आंदोलन केलं होतं, आज त्यांचं आंदोलन आहे। या सगळ्या गोष्टी लक्षात घेता शेतकरी कर्जमाफीचा मुद्दा, खरं तर शेतकरी कर्जमाफीची डेडलाईन सुद्धा जून अखेरपर्यंत सरकारनं दिली होती। जून अखेरपर्यंत आम्ही कर्जमाफी करू हा शब्द सरकारने दिला होता, त्याला आता कुठेतरी त्यांचा जो कालावधी होता तो पूर्ण होताना पाहायला मिळतो। त्यामुळे आता शेतकरी कर्जमाफी, टीईटीचा मुद्दा, त्यासोबतच शिवसेनेच्या आमदारांकडनं लाच घेतानाचा कथित व्हिडिओ, या सगळ्या गोष्टींचा वापर विरोधकांकडनं कशा प्रकारे केला जातोय की पुन्हा एकदा विरोधक काहीसे निष्प्रभ ठरतात। आपण पाहतो की गेल्या 2 अधिवेशनापासून 2 वर्षापासून खरं तर विधिमंडळामध्ये विरोधी पक्ष नेता नाहीये, त्यामुळे पुन्हा एकदा विरोधी पक्ष नेता नसण्याची कमी जी आहे ती भासवते आहे। परंतु काही मोजके अपवाद उघडले, विजय वडेट्टीवार असतील किंवा भास्कर जाधव यांच्यासारखे जर आमदार सोडले तर विरोधकांकडनं सुद्धा फार कोणी आवाज उठवताना दिसत नाहीये। त्यामुळे विरोधकांचा सूर हे सगळे मुद्दे हाताशी असताना नेमकं कशा प्रकारे असतोय, ते सरकारला अडचणीत आणतायत की पुन्हा एकदा पाय दिला जातोय, हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। धन्यवाद ओम, दिलेल्या सगळ्या सविस्तर तपशिलांसाठी। ओम देशमुख आमचे प्रतिनिधी आपल्या बरोबर होते।